सज्जन हो, भक्तीशिवाय तुमचा ऐश्वर्य, तुमचा मोठेपणा, तुमची श्रीमंती त्याला भाळणारा माझा परमात्मा नाही. कारण त्याच्या चरणावर लक्ष्मी साक्षात लोटांगण घालते. त्याला काय कमी आहे? माणसानं जगमान्य होण्यापेक्षा देवमान्य झालं पाहिजे. पहा, जगाची मान्यता आज आणि उद्या नाही. जगासाठी श्रीमंत बनू नये माणसानं. देवासाठी पैसा कमी असू द्या थोडाफार, पण जे बी काही मिळत आहे ना सज्जना हो, नक्की माझा परमात्मा कुणालाच काही कमी पडू देत नाही. ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण आपल्या अंतःकरणात हा भाव असणं गरजेचं आहे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से मेरा आपकी कृपा से ला 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 काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही. विश्वास फक्त त्याच्यावर असला पाहिजे सज्जनो, भरोसा त्याच्यावर पाहिजे. काल परवाच्या दिवशी एक सोशल मीडियावर चित्र पाहिलं मी. पोरांनो आहे बघा, फार सुंदर चित्र होतं, मोटिवेशनल ते चित्र होतं. त्या चित्रामध्ये असं होतं बघा, एक माणूस झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय. एक माणूस झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय. तो अर्ध्यामध्ये गेलाय सुद्धा. जवळजवळ 5-6 फूट वर चढलाय तो, पण त्यानं वर जाऊ नये, त्याने उंची गाठू नये म्हणून हजारो लोक आले आणि त्याच्या पायाला धरलं आणि त्याला खाली ओढू लागले. का? त्यानं वर जाऊ नये, त्याने उंची गाठू नये म्हणून. हजारो लोक त्याच्या टंगड्याला धरून खाली लोंबकळत होते सज्जना हो. पण ऐका ना, हजारो लोक मिळून सुद्धा त्याला खाली घेऊ शकत नव्हते अमोल दादा. त्याचं कारण आहे, त्याचे वर दोन्ही हात माझ्या भगवान परमात्म्यानं धरले होते. पहा, ज्याचे हात वर देवानं धरले ना, सगळं जग जरी टंगड्याला धरून लोंबकळलं तरी त्याला कोणी खाली घेऊ शकत नाही. देवावर पूर्ण विश्वास पाहिजे, पूर्ण विश्वास. टाळ्या जरा वाजवायच्या तर जोरात वाजवी, असं कंजूसी करत जाऊ. एखादं वाक्य हृदयापर्यंत पोहोचलं, एखादा गाणाराचा स्वर काळजाला लागला, एखादा बोल जर अंतकरणाला भिडला, तर एका क्षणाचा बी विलंब न लावता जोरात टाळी वाजवायची. वा, ज्यांनी वाजवल्या त्यांना धन्यवाद, ज्यांनी नाही वाजवल्या तरी बी त्यांना डबल धन्यवाद. विठाला विठाला माझा भगवान परमात्मा तुमचा मोठेपणा पाहत नाही सज्जन हो. त्याला फक्त अंतकरणामध्ये भाव. गिरधर लाल तो भाव का भूका, 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 गिरधर लाल तो
लाल तो बाबा का बुका गिरधर लाल तो बाबा का बुका गिरधर लाल तो बाबा का बुका गिरधर लाल तो बाबा का बुका देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा काही न लगे भावचे कारण भाव का भूखा हूँ मैं भाव ही बस सार है भाव से मुझको जो देवे सब मुझे स्वीकार भाव बिन सुनी पुकारे मुझको तो भाती नहीं इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है तो परमात्मा काही पाहत नाही सज्जन ऊंच नीच काही नेने भगवन तिष्ठे भाव भक्ती देखोनिया काय बघतोय तो भाव भक्ती देखोनिया तिष्ठे हा? दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी पहिलं उदाहरण दिलंय माझ्या संतांनी सज्जन हो एकीकडे जर बघायला गेला तर गडगंज श्रीमंती असलेला तो दुर्योधन आणि एकीकडे सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत असलेले माझे विदुर काका गेले होते भगवान परमात्मा हस्तिनापुराला पांडवांच्या बाजूने शिष्टाई दूत बनून दुर्योधनानं देवाला सांगितलं म्हणे देवा भावकीच्या मधला मॅटर आहे हा आमच्या तुम्ही याच्यात डोकं घालू नका तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहेत जैसा देव वैसी पूजा आणि जसा पाहुणा तसा पाहुणचार तुमच्यासाठी तुम्ही VIP पाहुणे असल्यामुळे देवा खास तुमच्यासाठी 56 पदार्थ जेवायला केलेत किती 5 असले तर खूप झाले दादा पुरी महाराज 5 आयटम असले तर खूप झाले शेवग्याचं शेंगान काय भारी भारी मजा हा भगवान परमात्म्यानं ओळखलं हे 56 पदार्थ यानं का केलेत कारण त्या दुर्योधनाला दाखवायचं होतं की मी किती श्रीमंत आहे माझं ऐश्वर्य कसं आहे भगवान परमात्म्यानं दुर्योधनाला सांगितलंय बघ दुर्योधना 56 भोग जे बनवलेस ना पण एक लक्षात घे भोजन कोणाच्या बी घरी होत नसतं भोजन करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत पहिली गोष्ट खाणाऱ्याच्या पोटात भूक पाहिजे आणि दुसरी गोष्ट खाऊ घालणाऱ्याच्या अंतकरणात प्रेम पाहिजे खाणाऱ्याच्या पोटात भूक नसेल आणि खाऊ घालणाऱ्याच्या अंतकरणात प्रेम नसेल तर भोजन होत नाही लात मारली त्या 56 भोगाला देवानं सज्जन होऊन उद्धवाकडे पाहिलं आणि उद्धवाला इशारा केला उद्धवजी चलो विदुरा घर जावे 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 सबरी के बेर सुदामी के चावल सबरी के बेर सुदामी के चावल रुचि रुचि भोग लगाए उद्धवजी चलो विदुरा घर जावे उद्धवजी चलो विदुरा घर जावे उद्धवजी चलो विदुरा घर जावे उद्धव चला 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 रथ तयार करा आपल्याला निघायचंय आपल्याला उद्धवानं विचारलं देवाला देवा जायचंय पण कुठे जायचंय विदुराच्या झोपडीवर जायचंय अहो देवा एवढे मोठमोठे बंगले राजवाडे मंदिरं मोठमोठे सोडून तुम्ही म्हणता झोपडीवर जायचं देवा आपल्याला शोभतंय का होते आपलं लेवल काय आपलं स्टेटस काय आपली इमेज काय
आणि तुम्ही म्हणता खुशाला पण झोपडीवर जायचं. भगवान म्हणतात अरे काय कामाचे मोठमोठे बंगले. बड़े बड़े मंदिर भोला काम के बड़े बड़े नागी पावे उदवजी चलो विदुरा घर जावे उदवजी चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कोना काम के भाव अगर नहीं पावे चलो विदुरा घर जावे. प्रयत्न करतो तुमच्या माग माग. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विदुर काका आणि विदुराची पत्नी दोघं नवरा बायको भजन करत बसले होते झोपडीमध्ये. जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी. यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वन चारी जय कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी. हरे कृष्णा 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 हरे हरे. दोघं नवरा बायको आतमध्ये बसून भजन करतायत सज्जन हो. भगवान परमात्मा रथातून उतरले खाली. झोपडीच्या समोर नेऊन रथ उभा केलाय. दरवाजा वाजवला भगवान परमात्म्याने. काका ओ काका दार उघडा हो काका. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी. मंत्रमुग्ध होऊन भजन चालू आहे सज्जन हो. 2-3 वेळा आवाज दिला. कानावर आवाज गेला. विदुर काका उठले लगबगीनं. झोपडीचा दरवाजा उघडला आणि समोर पाहतात तर जगाचा बाप उभा आहे सज्जन हो. जन्म जन्म मुनी जतन कराही अंतराम कही आवत नाही. योगियांचे ध्यानी ध्याताना तुडसे तो तू आमापासे. अचानक एखाद्या गरीबाच्या झोपडीवर श्रीमंत माणसानं जावं. अचानक जर श्रीमंत माणूस एखाद्या गरीबाच्या झोपडीवर गेला की त्याची धांदल उडून जाते. माय बाप काय करावं कळत नाही. आज जगाचा बाप दारात येऊन उभा आहे. देवानं पोटाला हात लावला. काका भूक लागली काका काहीतरी खायला द्या लवकर. काहीच नव्हतं सज्जन हो. माता मौल्यांनो 3 दगड मांडले. त्या दगडावर एक गाडगं ठेवलं. त्या गाडग्याचा वरचा भाग तुटलेला होता. त्याच्यामध्ये पाणी ओतलं. पाणी उकळलं. ओंजळ भरच कण्या होत्या. त्या कण्या त्या पाण्यामध्ये टाकल्या. त्याला तेल मीठ काही नाही सज्जन हो. बरं का मोबाईलवर दादा काहीच नव्हतं त्याला. तेल मीठ काहीच नव्हतं. माझा बी देऊ का तुमच्याकडं. बोलत राहा मग तुम्ही. विठाला कन्या तयार झाल्या सज्जन हो.
दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा काय करू उपचार केळीचं पान समोर टाकलं. जगाचा बाप जेवायला बसलाय. जसं त्या कन्या त्या पानावर टाकलं ना दादा, त्या कन्या पळायला लागल्या. पातळच तेवढं झाल्या होत्या. जगाच्या बापानं हाताच्या बाह्या मागं सारल्या, हाताचं आळं तयार केलं आणि तोंड लावून त्या चाटून कन्या खाल्ल्या. सज्जन हो, सांगा काय होतं विदुर काकाजवळ? ऐश्वर्य, संपत्ती, मोठेपणा, कीर्ती, मान, सन्मान, प्रतिष्ठा काहीच नव्हतं सज्जन हो. फक्त अंतकरणामध्ये प्रेम होतं. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, कैलास महाराजांसाठी टाळी वाजवा सगळ्यांनी जोरदार. थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाची भूक देवाला होती सज्जन हो. कन्या खाल्ल्या भगवान परमात्म्याने. एवढं प्रेम करावं जसं विदुर काकानं केलं सज्जन हो. प्रेम म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. प्रेमासारखी भक्ती नाही. प्रेम म्हणजेच भक्ती, हे माझं म्हणणं नाही. नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्र नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे नारदांचा. त्याच्यामध्ये पहिलं सूत्र नारदानं सांगितलं सज्जन हो. भक्तीचं सूत्र सांगत असताना पहिलं सूत्र नारदानं सांगितलं, सातू अस्मिन परम प्रेम रूपाच. देवाविषयी अंतकरणामध्ये परम प्रेम निर्माण होणं, त्याला म्हणतात सज्जन हो परमोच्च भक्ती. तू म्हणाल परम प्रेम म्हणजे नेमकं कसं करावं, कसं ते काय लक्षण आहे त्याचं लक्षण सांगितलंय सज्जन हो. मम गुण गावत फुलाक सरीरा, गद गद गिरा नयन बहनीरा, कंठी प्रेम दाटे नयनी लोटे, कंठी प्रेम दाटे, नयनी लोटे, कंठी प्रेम दाटे, नयनी लोटे, कंठी प्रेम दाटे, नयनी लोटे. हृदय प्रकाश, रामरूप, हृदय प्रकाश, रामरूप, हृदय प्रकाश, रामरूप, हृदय कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. भगवंताचं भजन करताना, त्याला आळवत असताना सज्जन हो, ज्या दिवशी कंठ अवरुद्ध होईल,
एकांतामध्ये भगवंताचं भजन करताना कंठावरुद्ध जेव्हा होईल आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा येतील, त्याला समजावं परम प्रेम निर्माण होऊ लागलाय. नारदाला विचारलं, नारदजी ते प्रेम कसं करावं सांगा ना. नारदानं दुसरं 2 नंबरचं सूत्र सांगितलंय बघा. ते भक्तिरूपी प्रेम, प्रेमरूपी भक्ती कशी करावी याचं उदाहरण नारदजी सांगतात. यथा ब्रज गोपिकाना, वृंदावनातल्या गवळणींनी ज्याप्रमाणे भगवंतावर प्रेम केलं ना, तसं प्रेम करावं. क्षणभरी न विसंबे जगत्रय जीवना. कानया रे कानया रे कान्हया रे जगदे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदे कानया रे कानया रे कानया रे कानया रे एक क्षणभर सुद्धा सज्जन हो त्यांना राहवत नाही गवळणींना. जाता जाता देवानं म्हणलं होतं उद्या परवा परत येईल म्हणून. गोपिकांनो चिंता करू नका. परसों आऊंगा कह करके चला गया था, बरसों बीत गए फिर भी नहीं आया. ज्या दिवसापासून कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून गेलाय त्या दिवसापासून त्या गोपिकांनी सज्जन हो यमुनेच्या काठावर जाऊन बसावं. त्या यमुनेच्या निळ्या पाण्याकडे बघावं, कधी आभाळाकडे, निळ्या आभाळाकडे बघावं आणि त्या निळ्या रंगाकडे पाहिलं की त्यांना वाटायचं आमचा कृष्ण ही असाच आहे. आणि त्या निळ्या रंगाकडे पाहिलं ना सज्जन हो की गवळणीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या. बोलत काहीच नाहीत. एक साधू तिथे गेले आणि साधूनं पाहिलं. साधू महाराज त्या गोपिकांना म्हणतात, अरे गोपिकांनो तो कृष्ण ठगी आहे, तो छली आहे. अरे नाही भेटणार तो कृष्ण तुम्हाला, नाही येणार परत. त्यावेळेला त्या गवळणी म्हणतात, साधू महाराज आम्हाला पूर्ण विश्वास आहे. एक ना एक दिवस तरी आमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी का होईना आमचा कृष्ण परमात्मा नक्की या यमुनेच्या काठावर आल्याशिवाय राहणार नाही. हा भाव आमच्या अंतःकरणात आहे. रो रो नैन गवाए कन्हैया आवे. अखंड डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. वाट बघतायत सज्जन हो. फक्त आता तो तर आलाच नाही. गेलाय एकदा निघून, वर्ष निघून गेले तरी आलाच नाही. आता येते फक्त त्याची याद. लो आ गई उनकी याद वो नहीं आए. लो थरथरा रही है अब शम्मे जिंदगी की.
लो थर थरा रही है अब शम्मे जिंदगी की, उजड़ी हुई मोहब्बत महिमा है दो घड़ी की, उजड़ी हुई मोहब्बत महिमा है दो घड़ी की, मर कर ही हम मिलेंगे। हे गोविंद, अब ऐसे लगता है कि अब मरने के बाद ही आपका मिलना हो जाएगा। मर कर ही हम मिलेंगे, जीते जी मिल ना पाए। लो आ गई उनकी याद, वो नहीं आए। अखंड वाट बघताय त्या गवळणी सज्जन हो, प्रेम आहे. तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल, महाराज त्या गवळणी कृष्ण मथुरेला जाण्याच्या आधी रोज गवळणी मथुरेला जात होत्या बाजाराला दही दूध लोणी विकायला. पण मग त्या मथुरेचा रस्ता गवळणीला माहिती नव्हता का? त्या इथं रडत बसूस तर तिथं का नाही गेल्या? सज्जन हो, यालाच खरं प्रेम म्हणतात. ज्या प्रेमामध्ये आपल्या भावनेपेक्षा आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीचा आपल्यापेक्षा जास्त जिथे विचार केला जातो ना, त्याच्या भावनेचा जास्त विचार केला जातो, त्याला खरं पवित्र प्रेम म्हणतात सज्जन. नाही तर आजकाल बघायला गेलो तर बाकी जमाना स्वार्थी आहे. स्वार्थ लागी करही सब प्रीती. प्रत्येक माणूस एक दुसऱ्यावर प्रेम करतोय, पण कशासाठी? आपल्या स्वतःसाठी. गोपिकांना सज्जन हो माहिती होतं की परमात्मा नक्की येणार आहे. परमात्मा को यदि प्राप्त करना है, परमात्मा को पाना है, तो गोपियाँ कहती है गाने से परमात्मा मिलता है और रोने से परमात्मा मिलता है. गाण्यानं परमात्मा भेटतो सज्जन हो. अंतकरणापासून गा, फ्रॉम द हार्ट परमात्मा भेटतो. आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा जर देवासाठी आल्या ना, तरी तो परमात्मा भेटतोय. पण प्रेम करावं लागेल त्या गोपिकांच्या सारखं सज्जन हो. चित्रगंधा नावाची एक गवळण आहे. त्या गवळणीने सुंदर एक भिंतीवर चित्र काढलंय कृष्ण भगवंताचं. बघणाराला असं वाटतंय की नक्की कृष्णच येऊन बसला की काय, एवढं सुंदर चित्र आहे. चित्र तयार झालं, चित्राकडे ती बघत बसली. तेवढ्यात ललिता नावाची दुसरी एक तिची सखी आली आणि ती सखी तिला विचारू लागली, चित्रगंधे, अगं हे चित्र काढताना तू देहावर नव्हतीस का, भानावर नव्हतीस का? तू एवढं सुंदर चित्र काढलंस, एवढं सुंदर चित्र तू काढलंस, पण या चित्राला तू पाय का नाही काढलेस? ती चित्रगंधा तिच्या डोळ्यात पाणी येतं, हात जोडून म्हणते, ललिता, या चित्राला पाय मी जाणीवपूर्वक नाही काढले. जर याला पाय काढले असते ना तर पुन्हा अक्रूर आला असता आणि अक्रूराच्या सोबत हा कृष्ण पुन्हा आपल्याला सोडून निघून गेला असता. आपल्याला सोडून तो देव जाऊच नये म्हणून त्याला पायच काढले नाही सज्जन हो. काय भाव आहे पहा, अंतकरणातला हा भाव. मी म्हणेल गोपिकांच्या सारखं प्रेम ज्या वेळेला आपण करू ना, त्याच वेळेला तो परमात्मा आपली काळजी घेतो. लक्षात घ्या, आपलं सगळ्याचं स्वार्थी प्रेम आहे. देवा, शेतात माल चांगला होऊ दे, भजन मी तुझं करतो. मालाला भाव चांगला लागू दे, भजन तुझं मी करतो. चांगले कीर्तन मला येऊ दे, तुझं भजन मी करतो. पाकिट चांगले येऊ देत, कीर्तन तुझं मी करतो. हा, आपलं भजन नाही सज्जन हो. आपण मी म्हणेल गवळणीच्या भजनाच्या, त्यांच्या भक्तीच्या तुलनेमध्ये जर आपला विचार केला ना, तर आपला आपण शून्य आहोत, शून्य. अरे कबीरासारख्या महात्म्यानं म्हणावं, कबीर कबीर क्या कहे, जाओ
जमुना के तीर, एक एक गोपिन के प्रेम में बह गए कोटि कबीर. अरे कबीर कबीर काय म्हणता, माझ्यासारखे करोडो कबीर एका एका गवळणीच्या प्रेमाच्या पुरामध्ये वाहून गेले आतापर्यंत. प्रेम करावं